आरे कॉलनी मुंबई या परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात 60 वर्षीय महिला यशोदा गायकवाड या आजी सापडल्या. त्या कॅन्सरने त्रस्त होत्या. शनिवारी 8:30 वाजता पोलिसांना माहिती मिळाली आणि ते आरे कॉलनीच्या इथे पोहोचले. त्यांना आजी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पडलेल्या सापडल्या. जेव्हा आजी पोलिसांना सापडल्या तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर अनट्रीटेड जखम, नाकावर आणि गालावर मोठे इन्फेक्शन होते. त्यानंतर जे घडलं ते खूप धक्कादायक होतं. 9 तास सगळ्या हॉस्पिटलमध्ये फिरल्यानंतर त्यांना कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. ते पण पहिल्यांदा नाकारण्यात आलं. मग त्यांना ऍडमिशन मिळालं तिकडे. कूपर हॉस्पिटलचे डीन म्हणाले की आजीला बेसल सेल कार्सिनोमा आहे. सध्या वायटल स्टेबल आहेत. आजीच्या सांगण्यावरून पोलिसांनी मालाड आणि कांदिवलीमध्ये तपास सुरू केला आहे. पण ज्या डम्पिंग साईटवर त्या सापडल्या त्या डम्पिंग साईटच्या इथे कुठेही सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता. पोलिसांनी हेही सांगितलंय की जर कोणी या आजीला ओळखत असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. एक वेळ गरिबी झेलता येते, एक वेळ आजार झेलता येतो, पण आपल्याच माणसांनी आपल्याला टाकून देणं हे सहन करणं अशक्य आहे. आज यशोदा आजींना कचऱ्यात टाकलं. अशा कित्येक आज्या आहेत जे आपल्या आजूबाजूला आहेत, ज्यांचं आयुष्य उरलंच नाही. काय खरंच आपण मॉडर्न झालोय की स्वार्थी? काय खरंच आपण संवेदनशील आहोत का?